सर्व हिंदू समाज, तिथे स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, हे सर्व जमावण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की उद्या बकरी ईद आहे. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही हे सगळ्यात आधी स्पष्ट करतो. हा देश आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो. या धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळी चुकीचा लावला जातो. त्याचा खरा अर्थ असा आहे की तुमचा धर्म घरात ठेवा. घरामध्ये तुम्हाला जे तुमचे धार्मिक विधी करायचे आहेत ते करायला तुम्हाला परवानगी आहे, ते रस्त्यावर करू नका. आता बकरी ईदला काय होतं की बकरी ईदला सर्व मुसलमान बांधवांतर्फे बकऱ्या मेंढे हे रस्त्यात कापले जातात. सोसायट्यांच्या आवारामध्ये कापले जातात. सोसायट्यांच्या बाजूला एक स्लॉटर रूम तयार केला जातो, त्याच्यामध्ये कापले जातात. ज्यावेळी सोसायट्यांमध्ये बकरे कापत असतात, आमची मुलं हे तिथे बघत असतात बकरे कशा पद्धतीने कापले जातात, रक्त सांडलेलं असतं, सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. ती क्रूरता तिथे बघितली जाते. आमच्या मुलांच्या मनावर परिणाम होतो याचा. जर हिंदूंना तुम्ही पशुबळी द्यायचा नाही म्हणून तुम्ही कायदा करू शकता, जर हिंदूंना एखाद्या त्यांच्या देवीला बळी द्यायचा असेल तर पिठाचा गोळा बनवून दिला जातो, तर हाच नियम तुम्ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणवता. मग हा नियम मुसलमानांना का लागू करत नाही तुम्ही? त्यांना सुद्धा हा नियम लागू झाला पाहिजे. जर सगळे धर्म समान असतील तर आम्हाला जर बंदी आहे तर त्यांना बंदी का नाही घालायची? हा आमचा पहिला प्रश्न आहे. हे सरकार हिंदुत्ववादी आहे. या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत. भले मशिदींवरचे भोंगे उतरवण्यात हे हिंदुत्ववादी सरकार अपयशी ठरलं असेल तरीही आम्हाला यांच्याकडून अपेक्षा आहे की निदान उद्याच्या बकरी ईदला तुम्ही परवानगी बकरे सोसायटीच्या आवारात कापण्याला किंवा अनधिकृत स्लॉटर होम्स तयार करून तिथे बकरे कापायला तुम्ही परवानगी देऊ नका. अशा पद्धतीने जर तुम्ही परवानगी देणार असाल तर याच्या पुढे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार, आम्ही हिंदूंचं सरकार आहोत, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अशी दुटप्पीपणा असा मांडू नका तुम्ही. तुम्हाला जर तो मांडायचा असेल तर हिंदूंच्या भावनांचा आदर तुम्हाला ठेवावा लागेल. इथे हिंदू बहुसंख्य आहेत, त्यांच्या मताचा आदर तुम्हाला करावा लागेल. आणि आम्ही कोणतीही कायद्याच्या बाहेर मागणी करत नाही आहोत. माझे मित्र आहेत प्रवीण दळवी, यांनी तक्रार केलेली आहे पनवेल महानगरपालिकेकडे. या तक्रारीनुसार त्यांनी मागणी केलेली आहे, अनधिकृतपणे कोणतेही बकरे कापायला देऊ नका, सोसायट्यांच्या आवारात देऊ नका. एखादा बोलेल ही तुमची जबरदस्ती आहे का? आम्ही जबरदस्तीचं बोलतच नाही होतो, आम्ही कायदा पाळायला सांगत आहोत. माझ्यासोबत माझे वकील मित्र आहेत राजेशजी. राजेशजींना तुम्ही विचारू शकता, राजेशजी 100 मीटरच्या आत सोसायटीच्या तुम्ही बकरे कापू शकता का? बकरे कापू शकत नाही. 1 किलोमीटरच्या बाहेर जिथे पॉप्युलेशन नाही आहे अशा ठिकाणी ते कापू शकतात, पण त्यालाही म्युन्सिपाल्टीचा लायसन्स लागतं, कमिशनरचं लायसन्स लागतं, त्याच्यानंतरच ते करू शकतात. आणि ते पूर्ण बंदिस्त पाहिजे, कोणाला दिसलं नाही पाहिजे असा कायदा आहे. सर, तळोजा फेज 1 जर पाहायला गेलं तर सर्व धर्मातले लोक या ठिकाणी राहतात. इतक्या गेले अनेक वर्षापासून हा सोहळा, वेगवेगळे सोहळे या ठिकाणी पार होत आहेत. आज ही मागणी पूर्ण होताना दिसते. नेमकं प्रशासनाला काय मागणी असेल? प्रशासनाला हेच मागणी आहे, बाबा तुळजापूरला आम्हाला बकरे वगैरे कापायची बंदी घातली, तुम्ही जागा दुसरी देता, कापू देत नाही हिंदूंना, मग मुसलमानांसाठी का? आणि MCS ऍक्ट मध्ये कुठे पण सोसायटीच्या आतमध्ये बकऱ्या कापणे कुठे लिहिलेलं नाहीये. आणि आमच्या मुलांच्या आपल्या मानसिकतेवर परिणाम होईल. आणि आपण हिंदू आहेत, आपण सुसंस्कृत आहेत, आपल्याला काय जिहादी बनवायचं नाहीये. तर त्याच्यासाठी मी म्हणत आहे की कापू द्यायचं नाही. सर, तुम्हाला एक विचारायचं वाटतं, एकीकडे पाहायला गेलं तर पंढरपूरला आषाढी कार्तिकीच्या त्या सोहळ्यानिमित्त पंढरपूर वासियांनी कुठेतरी नॉनव्हेज आणि बकरी दोन्ही त्या दिवशी आता गेल्या वर्षी, तर त्यावेळेस त्यांनी टाळलेलं. हा जर भाव बंधुपणा जर टिकून राहतोय तर तळोजा नवी मुंबईमध्ये प्रशासन आणि मुस्लिम बांधवांना काय आव्हान? आमचं त्यांना इतकंच आव्हान आहे की तुम्ही सोसायट्यांमध्ये बकरे कापू नका. तुम्ही जिथे रहदारी आहे, लोकसंख्या जास्त आहे, तिथे बकरे कापू नका. कुठेतरी अशा ठिकाणी बकरे कापा जिथे कोणी तुमच्याकडे पाहणार नाही. आम्ही बंदी घालत नाही, आम्ही तुम्हाला बोलत नाही तुमची धार्मिक विधी तुम्ही करू नका, पण ती सार्वजनिक ठिकाणी करू नका, इतकंच आमचं म्हणणं आहे. आणि त्याला महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने त्याला परवानगी देऊ नये. कारण तुम्ही एकतर्फी कायदा राबवू शकत नाही. जर कायदा, देशाचा कायदा आम्हाला लागू होतोय तर तो त्यांनाही लागू झाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आम्ही त्यांच्या विरोधात नाही, आम्ही त्यांच्या सणांच्या विरोधात नाही, परंतु जसे आम्ही आमच्या गणेशोत्सवाला परवानगी घेऊन मंडप टाकतो, परवानगी घेऊन मिरवणुका काढतो, तसंच यांनी परवानगी घेऊनच बकरे कापले पाहिजे, ते सुद्धा कोर्टाच्या नियमानुसार, त्याच्या बाहेर जायचं नाही.
आणि असं जर होणार असेल, समजा जबरदस्ती त्यांनी ठरवलं कापायचंय, जबरदस्ती तुम्ही जर ठरवलं आम्ही बकरे कापणार, तर आम्हाला माहितीये त्या जागी जाऊन काय कापायचंय ते. मग नंतर तुम्हाला वाईट वाटलं, तुमच्या भावना दुखावल्या, आम्हाला बोलायचं नाही. आमच्या भावना का दुखावणार नाहीत? मला तुम्हाला इथे एक उदाहरण म्हणून दाखवायचं. इथे स्लॉटर होम एक तयार केलेलं आहे, आयेशा मस्जिद म्हणून आहे हॉटेल. तिथे काय केलंय त्यांनी? त्या मैदानामध्ये दरवर्षी आमच्या गणपतीचा कृत्रिम तलाव विसर्जनाचा तयार केला जातो. त्या तलावावरती तुम्ही जाणीवपूर्वक बकरे कापणार का? आम्ही ते सहन करणार का? तुम्ही फक्त तिकडे बकरा कापा, मग आम्हाला काय कापायचं आम्ही दाखवतो तिथे. आमचं गणपतीचं कृत्रिम तलाव आम्ही नंतर कुठेही बनवू, पण तुम्ही जर तिथे बकरे कापायला घेतलात तर आम्हाला तुम्हाला जे निषिद्ध आहे ती गोष्ट आणून आम्ही तिथे कापणार, एवढं लक्षात ठेवायचं. आमचं स्थान आहे गणेशाचं, तिथे आम्ही गणेशाचं विसर्जन करतोय गेले 3 वर्ष. तिथे कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव आम्ही सहन करणार नाही. आमच्या धर्माला जर तुम्ही धक्का पोहोचवणार असाल तर तुमच्या धर्माचा आदर करणं काय आमच्या हातात नाहीये, आम्ही करणार नाही तो. तुम्ही आमच्या धर्माचा आदर करा, आम्ही तुमच्या धर्माचा आदर करू. इतकं सोपं आणि सहज आहे ते. आता हे पोलीस प्रशासनाच्या आणि महानगरपालिकेच्या हातात आहे, हा सलोखा कायम ठेवायचा आहे की नाही. त्यांना जर सलोखा कायम ठेवायचा असेल, या नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यांना जर सलोखा कायम ठेवायचा असेल तर ते आयेशा हॉटेलच्या इथे बांधलेलं जे काय स्लॉटर रूम आहे ते तात्काळ तोडलं पाहिजे, अनधिकृत आहे ते. सर, आमदार प्रशांत ठाकूर सरांनी देखील काही महिन्यापूर्वी या आयशा हॉस्पिटलच्या या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात प्रश्नचिन्ह उभं केलं होतं आणि आज देखील हा समाज इथे येऊन या संदर्भात प्रश्नचिन्ह उभं राहिले. काय भावना असेल पनवेल महानगरपालिकेला, काय सांगा? ते आता आमदारांनी ठरवायचं, तुमचा शब्द पाळत नाहीयेत. हिंदुत्ववादी आमदार आहात तुम्ही, आणि हिंदुत्ववादी आमदाराचा शब्द पाळत नाही महानगरपालिका, पोलीस प्रशासन. आमदारांनी ठरवायचं काय ताकद आहे ती. आम्ही ज्यावेळी इथे येऊ ना उद्या निषिद्ध प्राणी कापायला, त्यावेळी आमदारांनी हजर व्हावं तिथे. तुम्हाला हिंदूंच्या भावना महत्वाच्या की दुसऱ्यांच्या, त्यात तुम्ही ठरवायचं. हिंदुत्ववादी आहात तुम्ही. आमचं तर काही कोणाला आव्हान प्रति आव्हान नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, कायद्याचं पालन करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाहायला गेलं तर काही पोलीस प्रशासनाने काही संस्थेला देखील परवानगी नाही. मला तुम्हाला तेच दाखवायचंय. फोटो कुठे आहे? तो यांच्या मोबाईल मध्ये तो मगाचा फोटो. आता जो प्रश्न विचारला गेलाय त्याला धरून मी तुम्हाला दाखवतो. या पद्धतीचे बॅनर लावायची परवानगी कोणाला आहे का? हे ईद उल अजहा म्हणजे बकरी ज्याला आपण बोलतो त्याचं हे करणार, त्याचं अभिनंदन करणारे, मुबारकबाद देणारे बॅनर आहेत. त्याच्यावर स्पष्टपणे हे लोगो वापरलेले आहेत. पनवेल महानगरपालिका, सिडको प्रशासन आणि महाराष्ट्र पोलिसांचे. पनवेल महानगरपालिका, सिडको प्रशासन आणि महाराष्ट्र पोलीस तिघांचे लोगो वापरले. तुमची परवानगी आहे का याला? माझा तिन्ही प्रशासनाला प्रश्न आहे. पोलीस खात्याने परवानगी दिली आहे का लोगो वापरायचा? आम्ही वापरू का आमच्या प्रत्येक कार्यक्रमात लोगो तुमचे? सिडको प्रशासनाने परवानगी दिली आहे का ही? किंवा महानगरपालिकेने आयुक्तांनी परवानगी दिली आहे का त्यांचा लोगो वापरायला? आम्ही वापरू का? अशा पद्धतीने ज्यावेळी लोगो वापरला जातो याचा अर्थ तुम्ही लोकांना सांगताय की आम्ही परमिशन दिलेली आहे. आम्ही आमच्या स्थानांच्या हे लोगो वापरू का? चालतील तुम्हाला? आमच्यावरती गुन्हे दाखल करताय, यांच्यावर कधी गुन्हे दाखल करणार? आमची मागणी आहे अशा पद्धतीने जर अनधिकृतपणे लोगो वापरले असतील तर यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि पनवेलमध्ये हल्ली ज्या पद्धतीने अनधिकृत मदरसे वाढलेले आहेत, प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायची वेळ आहे. 2 मदरसे मागे साईनगर मधले आम्ही बंद केले होते, त्याच्यावरती हिंदुत्ववादी सरकार कायदाच करत नाहीये. युपी मध्ये मदरस्यांचे सर्वे झाले, मदरसे बंद करण्यात आले अनधिकृत. आपल्याकडे सर्रास अनधिकृत मदरसे तयार केले जात आहेत. माझी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या बांधवांना एक सांगणं आहे, आज जर जागे झाले नाही, हे सगळे हिंदू आज इथले जागे झाले नाहीत, या तळोजाचं रूपांतर मिनी भेंडी बाजार मध्ये होणार आहे. आणि त्यावेळी तुम्हाला ते सण नाही होणार. त्यावेळी तुमचे सण सुद्धा तुम्ही साजरे करू शकणार नाहीयेत. हे जर तळोजा तुम्हाला वाचवायचं असेल, याचं मिनी भेंडी बाजार होण्यापासून वाचवायचं असेल तर आत्ता जागे व्हा. या छोट्या छोट्या गोष्टींमधून फक्त हे ट्रायल असतात. तुम्ही किती विरोध करताय हे बघण्यासाठी. याचा जोरदार विरोध झाला पाहिजे. आणि हे आज थांबवलं तर तुम्ही भेंडी बाजार होण्यापासून वाचणार आहे. तेवढं एक विचार असं वाटतं, गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस हिंदू समाज भावनिक गोष्टी बाजूला ठेवून पनवेल महानगरपालिकेच्या नियमावलीचं पालन करताना दिसतो. त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाने देखील या महापालिका असतील किंवा सिडको प्रशासन असतील या गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय? 100% गरजेचं आहे. आमच्या धार्मिक विधीनुसार गणपतीचं विसर्जन
हे वाहत्या पाण्यात करायचं असतं. आम्ही एकूणच समाजाचा विचार करून तुमचे कृत्रिम तलाव मान्य केले की नाही. त्या कृत्रिम तलावातून तुम्ही ज्या पद्धतीने त्या मूर्त्यांची विल्हेवाट लावता आम्ही बघितलंय ना. ते ज्या पद्धतीने ट्रक मधून मूर्त्या उचलून फेकल्या जातात आम्ही बघितलं, आम्ही सहन करतो ना ते. मग जर हिंदू या देशातले कायदे पाळण्यासाठी अशा पद्धतीने स्वतःच्या धार्मिक भावनांना कुजवत असेल, हे करत असेल की सर्व का राहायला पाहिजे, मुसलमानांनी का नाही करायचं ते. तुम्ही पण या देशातलेच आहात ना. तुम्ही बोलता ना ही जमीन हमारी आहे, ही जमीन आमची आहे बोलता. मग इथल्या लोकांच्या भावनांचे, धार्मिक भावनांचा तुम्ही आदर ठेवलाच पाहिजे. आम्ही ठेवतो, तुम्ही पण ठेवला पाहिजे, तरच बंधुत्व टिकून राहील.